हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. चला आज थोडी घाई आहे. भाचीला मुलगा झाला, त्याचं नामकरण विधी म्हणजे बारसं आहे. आमच्या मराठीमध्ये बारसं म्हणतात नाव ठेवायच्या वेळेला. आता ही बटाट्याची भाजी होती, ती संध्याकाळसाठी बनवली कारण मुलाला बरं नाही, तो काही येणार नाही आहे. बाहेरचं मागवून पण बरं नाही, त्याला बरं नाही त्यामुळे, तर म्हणून ती बटाट्याची भाजी केली. आणि आता ही बुर्जी बनवते आहे पनीरची. ती आता आम्ही सगळे जेवू आणि मग संध्याकाळी आता आम्ही वारशाला आलो आहे. आमचा नातू सुनबाई. आता इथून सगळं बारसं बघा तुम्ही. हॅलो नमस्कार. पुढे चाललंय सोनू. आमचं मस्त म्हणजे प्युअर मराठी लोकांमध्ये बारसं कसं करतात ते बघा. पाळण्यात घालतात. आता आपण हॉलमध्ये आले. आता स्टार्टर चालू आहे. सगळे स्टार्टरमध्ये गुंग आहेत. ही माझी आई आहे आणि ही बहिणीची सासू आहे. असं सगळे बारशाला जमलेत. आणि आता बाळाची पण एंट्री झालेली आहे. बाळाची आत्या आजी बाळाला भेटते म्हणजे. आणि आता ही इथे बारशाची तयारी. हे असे चणे असतात, लाल चणे, हरभरे म्हणतात ना, तसे उकडायचे. आणि पान असतं खायचं पान, विड्याचं पान म्हणतात ना ते, त्याच्यावरती सुपारी, ते आणि ते चणे आणि एक एक पेढा असं ठेवायचं तर पाळण्याच्या चारी बाजूला. बघा तुम्ही आता. शिवाय असे मुटके पण करतात तांदळाचे पिठाचे उकडून. आता काय थोडं हॉलमध्ये वगैरे होतं त्यामुळे इतकं. आता कसं पाळण्यात बाळाला घालायच्या आधी जसं हे विडे वगैरे ठेवले ना, तसंच गोपाळ पाळणा आधी करायचा. गोपाळ पाळण्यात घालायचा. गोपाळ पाळणं करायचं म्हणजे कसं, जसं 5 वेळा बाळाला पाळण्यातून काढतात, पाळण्यातून हे करतात ना, तसंच आधी आपला पाटा वरवंटा असतो, हे वरवंटा असा, आणि त्याला पूर्वी सफेद कपडा गुंडाळायचे, एखादा दागिना घालायचा. आणि मग तो, हे बघा, हे आम्ही तेच तयार करतोय. आणि मग त्याला 5 वेळा पाळण्यातून काढायचं. तर तुम्ही म्हणाल हे कसं, तर हे जसं आधी हा कृष्ण आहे, गोपाळ पाळणा आधी करायचा म्हणतो ना, म्हणजे हा कृष्ण आहे. आधी कृष्णाला पाळण्यातून काढायचं 5 वेळा, मग त्याला असं उशाकडे ठेवायचं बाळाच्या, आणि मग बाळाला 5 वेळा काढायचं. अशी ही आपली म्हणजे पूर्वीपासूनची परंपरा आहे. आणि मग आईला बसवायचं आणि पहिल्यांदा माहेरची ओटी, मग सासरची ओटी, अशी ओटी भरायची. अशा 5 ओट्या भरायच्या. आणि मग नंतर भरा तुम्हाला किती हव्यात तेवढ्या, पण आधी बाळाला वेळेमध्ये त्याचं काय टायमिंग असेल त्या वेळेला आधी पाळण्यात घालून घ्यायचं. पण आधी 5 ओट्या तिच्या भरायच्या. आता पूर्वी कसं जसं 5वीला पदराखाली बाळ घेऊन ओटी भरतात तसं बारशालाही करतात. पण आता हळूहळू ती पद्धत, कारण बाळ आता महिन्याचे 2 महिन्याचे झाल्यानंतर बारसे करतात, कारण सगळीच माणसं हाताळतात. आता तिच्या भावाची बायको भाऊजाई तिची ओटी भरते. आता मला हे असं पुढे पुढे करावं लागतं. अहो होतंय काय, सगळ्यात मोठी मी पडले आणि सगळे खूप बारसे केले, अगदी खूप जणांचे लग्न केले, खूप जणांचे साखरपुडे केले. त्यामुळे ना थोडं पुढे पुढे होताना मग काय झालं आहे मावशीला माहिती आहे, त्यामुळे जरा पुढे पुढे करावं लागतं.
असं. आता ही तिची भावजं आहे जी ओटी भरते, मागे उभी आहे ती माझी भावजं आहे. आता नेहमी माझे जे बघता ना तुम्ही व्हिडिओ, त्यांना माझा पूर्ण परिवार तुम्ही ओळखत असाल. या माया लेकी. आता माझी सून आली आहे ओटी भरायला. अशा हळूहळू सगळ्या ओट्या भरल्या जातात. आधी पहिल्यांदा 5 ओट्या भरून बाळाला आधी पाण्यात घालून घ्यायचं. तरी आत्ताची मुलं ना मला खूप नवल वाटतं आत्ताच्या मुलांचं पण, की खूप आपले जुने रिवाज किंवा हे सगळं पाण्यात घालणं हे सगळं त्यांच्या पद्धतीने का होईना पण छान करतात. आणि त्यामुळे कसं सगळे एकमेकांना भेटतात. आता ही माझी मुलगी. आता मी तर म्हणेन माझी लेक. मुलगीपेक्षा ना मला लेक म्हणायला खूप आवडेल. आता जी बसली आहे ओटी भरायला बाळाची आहे ती पण माझी लेकच आहे. ओटी भरते ती पण लेक आहे. ह्या लेकीच आहेत हो. आई मरो आणि मावशी जगो म्हणतात ना, तशा ह्या लेकीच आहेत आणि लेकींसारख्याच आहेत. बघा ही मागून माझी मोठी लेक येते. 2 नंबर वेळेची मुलगी. ह्या सगळ्या लेकी बघा. असं सगळं बघायला किती आनंद होतो. मला खरंच खूप आवडतं. असे सगळे ओटी भरून आणि मग आपण बाळाला पाळण्यात घालूया. आता मी तुम्हाला म्हणाल ना आधी गोपाळ खेळवतात, तसं गोपाळ खेळवतात ते बघा. नंतर बाळाला पाळण्यात टाकतात ते बघा. एकदम तयारी तर ठेवा. एकदा तू ठेवलंस ना की तू घ्यायचं तिकडून, हा खालून हिच्याकडे द्यायचं. ही घेईल, ही ठेवेल, ही परत तुला खालून तिकडे. सावकाश पेशन्स नाही, सावकाश घाई नको. आत्यांचा भाच्याने आत्ताच दम काढलाय. चांगली त्यांची दमछाक केली आहे. आता आत्यांना म्हणावं तयार राहा. अजून भाचा त्रास देणार आहे त्याचे लाड करण्यासाठी. होय 5 वेळा. हे पूर्ण निघालं. थांब. चप्पल काढलंय. ते लावलंय ना. नाव ठेवलं पण शिवांश. अगं किती शिवांश.
छानपैकी. फेस इतना ऊपर कर दो. कवर हो गया फेस इतना पीछे कर. आणि आत्ता खरं म्हणजे ज्यासाठी सगळे जमलेत त्याचं नाव ठेवण्यासाठी. नाव खूप महत्त्वाचं असतं. जन्म झाल्यापासून आपण जाईपर्यंत आपलं नाव महत्त्वाचं आहे. जे राहतं ते शेवटी नावच राहतं. आणि ते नाव टिकवण्यासाठी, नाव म्हणतो ना, नाव करण्यासाठी, मोठं नाव कर, मोठा हो, ते नाव करण्यासाठी आपलं नाव पण तेवढं महत्त्वाचं असायला हवं आहे. आणि ते महत्त्वाचं नाव बघूया आपण काय आहे ते. बाळाचं नाव आहे निवान. निवानचा अर्थ शांत, शुद्ध, दिव्य, आपल्या लक्ष म्हणजे म्हणतात ना अचीव करणारा, आपलं लक्ष अचीव करणारा असा निवान. खूप छान नाव आहे. नावाप्रमाणेच बाळा शांत आणि आपलं लक्ष अचीव करणारा व्हावा हाच आशीर्वाद. असं बारसं झालेलं आहे, नाव ठेवलेलं आहे. आता पाळण्यात बाळ पडलं तसं सगळे खाण्याकडे निघाले. त्या पाणीपुरी खात्या दिसल्या पाहिजे. हे बाळाचे आजोबा आहेत. आजी म्हणजे तिकडं आईचे वडील. तिच्या लेकीसोबत, मिस्टरांसोबत. आणि हे बघा, यांना सगळ्यांना तुम्ही ओळखत असाल कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओत आहेत. हा असा मोठा परिवार आहे हो आमचा. त्यामुळे बारशे ओठ भरणे, जेवढे ओठ भरणे तुम्ही बघितले असाल ना तेवढे आता बारशे बघाल. हा पहिला बारसा झाला. आता इथून बारशेचा तुम्ही ओठ भरण्या बघितल्यात ना 3, आता 3 बारसे बघा. छोटी मुलं नाचतात. चेअरवर लास्टला मी बसले. त्याला गाणं म्यूट करायला लागेल कारण कॉपीराईट लागतो. इथे आम्ही बहिणी बसले की 4 नंबर, हे 2 नंबर, हा माझं ताट. आणि इकडे ह्या नंदा भाऊजया बसतात सगळ्या. जेवायला बघा मस्त. शिवा हाय करा. हाय, जेवायला या, बोला जेवायला या. आत्या नसतात. आत्यांसाठी ना भाचा भाची खूप महत्त्वाची असते आणि खूप जवळची असते. ही आमची आई आहे आणि ही ज्या बाळाचं बारसं होतं ना त्याची आजी आहे.
दादीमा आहे आणि हे बघा आमचं छोटंसं पिल्लू नव्या बाबू. नव्या बाबूची तर मज्जा मज्जा चालली आहे. गार गार बाटली लावते आजी तोंडाला. आणि हा आत्या लोक मजा घेत आहेत नव्या बाबूची. असा सगळा बारसा झालाय आणि आता प्रत्येकाचे गाड्या निघत आहेत आणि आम्ही निघालो. चला 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 मंडळी चला. थांबा कुठे आहे बरं ह्याची गाडी कुठे आहे? भाई का बड्डे. असं बारसं झालेलं आहे. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच अजून आपल्याला बारसे सगळं बघायचे आहेत, बरेच प्रोग्राम. तुम्हाला बघूसं वाटत असेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.